राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या 15 ठळक बातम्या। 21 फेब्रुवारीपर्यंत ई-KYC पूर्ण करा। PM किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात फेब्रुवारी अखेरपर्यंत होणार जमा। आता आधार कार्डशी पॅन कार्ड लिंक न केल्यास आकारला जाईल 10,000 रुपये दंड। सरकारने जारी केली अधिसूचना। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य सरकारची मोठी घोषणा। बेरोजगारांसाठी आनंदाची बातमी। राज्यात 17,471 पदांच्या मेगा पोलीस भरतीला सुरुवात। 10वी 12वी पास उमेदवार करू शकणार अर्ज। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीस सरकारचा मास्टर प्लान। राज्यात 10 लाख नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोठे वक्तव्य। अधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षित प्रभावाने लागू होण्याची चिन्हे। सरकारसोबत सकारात्मक चर्चा। अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा। महाराष्ट्रातील तरुणांसाठी बेरोजगारी भत्त्यासंदर्भात मोठी बातमी। पुरुषांना 1,000 रुपये तर महिलांना 1,500 रुपयांची मिळणार मदत। राज्य सरकार महिला सशक्ती योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये देणार। लवकरच ऑनलाईन नोंदणी करणे होणार सुरू। महाराष्ट्रातील 40 लाख विद्यार्थ्यांना सायकलच्या बदल्यात प्रत्येकी 5,000 रुपये मिळणार। मुख्यमंत्र्यांची घोषणा। राहुल गांधींच्या PM मोदींवर हल्लाबोल। GST हेच महागाईचे सर्वात मोठे कारण। काँग्रेसचे सरकार बनताच GST हटवला जाईल। राहुल गांधी यांची ग्वाही। सर्वसामान्यांना दिलासा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घरगुती LPGच्या दरात होणार मोठी कपात। 400 रुपयांना मिळणार सिलेंडर। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार 32 कोटींची भरपाई। 23,000 शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 27,000 रुपयांची मदत। फेब्रुवारी अखेरपर्यंत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात होणार जमा। नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 50,000पर्यंत अनुदान। 7,000 खात्यात जमा झाले 300 कोटी रुपये। उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या 2 दिवसात पैसे होणार जमा। आरक्षण रद्द झाल्यास मराठा तरुणांना पुन्हा लढा द्यावा लागेल। स्वतंत्र आरक्षण न टिकल्यास काय? जरांगे पाटलांचा प्रश्न। 32% मराठ्यांना 13% आरक्षण। सूत्रांची माहिती। विशेष अधिवेशनात होणार स्पष्ट। महाराष्ट्रातील ताज्या व ठळक बातम्यांसाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा।